काय काय रील स्टार धम्म परिषदेला बोलावले, ते काय ज्ञान देणार आहे? धम्म परिषदेला रील स्टार नाही. आणि मग इंस्टाग्रामवरले व्हिडिओ पाहून काही दलिंदर मला म्हणतील तुम्ही पण तेच आहेत. आहा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी? यू रील स्टार, आय एम रिअल स्टार. रील स्टार नाही आपण. हा, तुमच्या नजरेत तुम्ही रिअल स्टार असले पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, अरे येणाऱ्या का शिक्षण आपल्याला फुकट करायचंय, वेगळं काम करायचंय. वेगळं काम काय, केवळ बोलबच्च नाही. हे भाषण आहे का? हे इथं विवेक बसलाय, तो भाऊ आहे माझा, त्याच्यामुळे हा कार्यक्रम 30,000 घेतलाय मी. हा कार्यक्रम 30,000 घेतलाय. मुळात इथून पुढं कांगणे सर कुठल्याच धम्म परिषदेला दिसणार नाहीत, कुठल्याच म्हणालो, कुठल्याच नाही. मी फक्त भीम जयंतीला दिसल, धम्म परिषदेला नाही. धम्म परिषदेला काम आहे भंतेजीनं बोलावं, धर्माचं आचरण सांग. नाही नाही सांगतो ना मी दादा. हा, मी आलो कशामुळं? फक्त विवेकमुळं. नाहीतर आपला कार्यक्रम मोजून 59 बोलायचे 60,000 रुपये घेत असतो. मोजून 59,900 नाही, पुन्हा 500च्याच नोटा घेत असतो, 100 आणि 200 नाही. 1 तास बोलायचे मोजून 60,000 घेत असतो. कार्यक्रम 30,000 घेतला ना. हां, ते भाऊ आहे ते मला सर यावंच लागते. मुळात मी कार्यक्रम बंद केलेत का? मी जर यूट्यूबला बातम्या बी सांगितल्यात 10 लाख रुपये येतात महिन्याला, मी तर बेजार काय व्हायचं? आणि तुम्हाला वाटतं का भाषणाने प्रभाव पडणार आहे? बाबासाहेब माझ्या अगोदर किती लोकांनी सांगितले, काय परिवर्तन झालं आपल्यात, किती पोरी शिकल्या. सर्वात जास्त सध्या तुम्ही इन्स्टावर पोरी कोणाच्या आहेत पहा, आपल्या आहेत. लक्ष कोणाचं पाहिजे? बापाचं. लक्ष कोणाचं पाहिजे? माईचं. माय म्हणाली, माय किती छान नाचती, तुला नाचवील. गरज आहे पहिलं त्याच्या हातातलं पुस्तक हिसकून घ्या. त्याला काम करायचं, जास्तीत जास्त चाळ्या करायला पुस्तक हिसकून घ्या. तुम्ही जिथं काम करता तिथं कामाला लावा, नीट झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट इझी गोईंग करू देऊ नका. मी काय म्हणलं, विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते, सत्ता येणार नाही. दुसरी गोष्ट, बंबाट मालमत्ता लागते. बाप या नात्यानं, माय या नात्यानं लेकराला शिकवा, बाळा विचार मंचावर बसायला सत्ता लागते, सत्ता आपल्या हातात नाही. मालमत्ता लागते. आपण गोरगरिबाच्या मुंढ्या मोडणार नाहीत, मग मालमत्ताही आपल्याकडे नाही. पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर जाता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. माबाप आमदार खासदार नव्हता, माझ्या घरी 500 एकर शेती नाही, पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर कुठलंही स्टेज असू द्या, आपली एंट्री हो द्या, आपल्याला मधातूनच आणावं लागते, मधातच बसावं लागते पुन्हा. आणि 10 वर्ष आपलीच हवा आहे. मार्केटमध्ये कोणत्याच मायकाला लिहू देत नाही, ताण घेऊ नका. 10 वर्ष माईच्यान सांगतो. कळलं का? त्यासाठी तुम्हाला जगाला काय लागतंय हे कळालं पाहिजे. सांगायचं तात्पर्य, मी 60,000 घेतोय, 59,000 रुपये घेत नाही, प्रत्येक भाषणात सांगत असतो. पण 60,000 रुपये मला एकच पोरगी आहे, 8 वर्षाची, सध्या ती 3रीले. पहिलं काम आहे इथं बसलेल्या मायबापांना माईच्यान सांगतो, आपल्या लेकरांच्या नजरेतले आदर्श चेक करा. आणि आदर्श चेक करायची सोपी आयडिया आहे. घरी गेल्यावर टिपॉय, टिपॉय असतो ना, टिपॉय चहा ठेवायचं, काय जे काय म्हणतात त्याला, टेबल. त्या टेबलावर मोबाईलमध्ये 5 रुपयाला प्रिंट भेटते. त्या मोबाईलमध्ये भेटलेल्या 5 रुपयाच्या प्रिंटवर काय करायचं, समाजसुधारकाच्या 10-15 प्रिंट आणायच्या. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, राजश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, विवेकानंद, त्याच्यानंतर शहीद आलम भगतसिंग, अण्णाभाऊ साठे, संत बसवेश्वर, त्यानंतर महात्मा बसवेश्वर असेल, सेवालाल महाराज असतील, संत भगवान बाबा असतील, असे सर्व फोटो बाजूला ठेवा असे. आणि मधात तुमच्या दोघांचे नवरा बायकोची ठेवा. आणि तुमच्या लेकराला विचारा, ह्याच्यापैकी कोणाचं तुला विचार आवडतात. ते प्रत्येकाच्या फोटोला हात लावून तुमच्या दोघांच्या लावणार नाही. पहिलं काम काय, आपल्या पोरीला आपण विचारलं, बाळा तुला काय व्हायचं, तिनं कोणतं ध्येय सांगू द्या, नो मॅटर. आपल्या पोरीला आपण विचारलं तुला काय व्हायचं, आणि आपल्या पोरीनं कमरेवर हात ठेवून आपल्या बापाच्या नजरेत नजर घातली, पोरगी जर म्हणली ना, पप्पा मला तुमच्यासारखं व्हायचं, त्या दिवशी स्वतःच्या विचाराला सलूट मारा. पहिलं ते काम तुमचे. आपल्या लेकीच्या नजरेत पहिल्यांदा बाप हिरो असला पाहिजे. त्यासाठी बापाचं घरातलं वर्तन बदललं पाहिजे. त्यानं घरात शांतता बाळगली पाहिजे, त्यानं बायकोवर प्रेम केलं पाहिजे, घराची काळजी केली पाहिजे, तो वेळेत घरावर आला पाहिजे, आणि घरावर आल्याच्या नंतर लेकरासोबत त्यानं वेळ घालवला पाहिजे. त्यासाठी पहिलं ते काम आहे. होतंय काय माहिती आहे का, प्रत्येकजण उठायला बाहेर बोलबच्चन वाटायला महाराष्ट्र सुधारणारे नाही का. मया अगोदर
कित्येक तिस्मारखानाले भाषण करून गेले, परिवर्तन झालं नाही. 12व्या शतकापासून या महाराष्ट्रात लोक येतात बोलतात, तरी धतुरा परिवर्तन नाही. महिन्यानंतर बी लय लोक येणार आहेत, तरी परिवर्तन होणार नाही. लोकांचं काम बोलणं, आपलं काम ऐकणं, पुन्हा उद्या सोडून देणं. 12व्या शतकापासून आहे. जगात सर्वाधिक जास्त मला सांगा देव कुठे आहेत? भारतात आहेत. जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात आहेत. अमेरिकेत देव आहेत का? अमेरिकेत कधी आलं ऐकलं का बाईच्या अंगात मर्याई आली, बाई झुलू लागली? बरं देव बी कोणाच्या अंगात आलाय? गरीबाच्या. बरं देव ब्रँडेड काऊन अंगात येईन? बालाजी काऊन अंगात येईन? अंगात येणारी देवी पहा कोणती आहे? तिचा फोटोच नाही हो. अंगात येणारी देवी कोणती आहे? बरं अंगात कोणाच्या येते? खासदाराच्या कोण अंगात येईन? एखाद्या खासदाराच्या अंगात यावं त्यानं संसदेत झुलाव, एखाद्या आमदाराच्या अंगात यावं रिबीन कापता कापता त्यानं कैची दुसऱ्याला हाणावं. बरोबर आहे का नाही? ते आपलाच आहे, चल द्या. विषय काय? अंगात कोणाच्या यावं? बरं अंगात देव ब्रँडेड काऊन येईन? मग जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात आहे. सांगा जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात. बरं जगात सर्वाधिक जास्त संत कुठं होऊन गेले? कुठं होऊन गेले? पोरियो जोरात सांगा, पोरो जोरात सांगा. बरं जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठं होऊन गेले? समाज सुधारक कुठं होऊन गेले? जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत? जाती कुठे आहेत? समाज सुधारक कुठे आहेत? विचारवंत कुठे आहेत? बरं सध्याच्या काळात कीर्तनकार कुठे आहेत? वक्ते कुठे आहेत? प्रबोधनकार कुठे आहेत? आणि दलिंदर कुठे आहेत? एवढं असून बी बलात्काराचं प्रमाण कुठे? एवढं असून बलात्काराचं प्रमाण कुठे? एवढं असून स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट कुठे? मग या जगामध्ये सर्वाधिक जास्त देव इथं, धर्म इथं, जाती इथं, समाजसुधारक इथं, विचारवंत इथं, क्रांतिकारक इथं, प्रबोधनकार इथं, कीर्तनकार इथं, वक्ते इथं, तरी साला दलिंदर बी इथंच. 1.25 लाख पगार असून शेतकऱ्याकडून 5,000 रुपये घेणाऱ्या भिकारचोट अवलादी बी इथंच. सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट बी इथं. संडाचं छत गायब करणारे भिकारचोट बी इथं है ना. रोड झाल्याच्या नंतर पाईपलाईन टाकायची राहती, हे कळतंय फक्त इथल्या दलिंदरायला. 200 कोटीची इमारत बांधल्यावर कोपऱ्यात थुकणारे बी भिकारचोट इथंच. बडियापैकी एसटीचं बस स्टँड आहे, तिथल्या फरच्या गायब करणारे भिकारचोट इथंच. शाळेची घंटी गारी गारी विकणारे भिकारचोट इथंच. मग मला सांगा परिवर्तन भाषण काय झालं रे? अरे जगातला एकमेव देश ज्या देशात आजही पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते. पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते, बांधून नाही एडिंग करून ठेवावं लागते. मग मला सांगा ते ग्लास नेला अमेरिकेचा माणूस येते, ते ग्लास जपानचा माणूस येते, मग ग्लास नेतय कोण? जगातला एकमेव देश ज्या देशात बँकेमध्ये 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीन बांधून ठेवावं लागते. काय परिवर्तन झालं रे भाषणानं? भाषणानं परिवर्तन काय झालं? काहीच नाही. अरे जगातला एकमेव देश ज्या देशात ट्रेनमध्ये आजही संडाचं टमरेल बांधून ठेवावं लागते. संडाचं टमरेल. परिवर्तन काय? अमेरिकेचे जपानचे लोक नवरा बायको प्रवासाला निघले सुई धागा सोबत ठेवतात का? कधी एखादं सीट फाटलेलं दिसलं तर राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती आहे असं त्यांच्या घटनेत लिहिलेलं नाही. असं त्यांच्या घटनेत लिहिलेलं नाही. पण बाबासाहेब हुशार होते. बाबासाहेबांना माहीत होतं मी गेल्यावर दलिंदर चांगले राहणार नाहीत. बाबासाहेबांना राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये, राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये पहिले 10 मूलभूत कर्तव्य लिहिले. 11वं कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला शिकवले पाहिजे, प्रत्येक बापाने आपल्या लेकराला शिकवले पाहिजे. तरी वाटलं की बापाकडे पैसा नसेल तर आपल्या बापाने राज्यघटनेत पुन्हा एक कलम लिहिली, कलम 45. 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांना सरकारनं मोफत शिकवलं पाहिजे. पुढचा विचार बाबासाहेबाचा, पुढचा विचार. एवढं होऊन बी शिकलो का आपण? 11वं कर्तव्य. मग आपल्या कर्तव्यात पहिलं काय लिहिलंय? मी राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखेल. दंगल झाल्यावर पहिले काय फोडता तुम्ही? एसटी. तिच्यावर काहून राग हे मलाच कळलं नाही आतापर्यंत. अरे जपान जर्मनीचे लोक नवरा बायको प्रवासाला निघले सुई धागा सोबत ठेवतात.
जर एखादं बसचं सीट फाटलेलं दिसलं ना, दोघं नवरा बायको शिवतात का? तिथल्या घटनेत लिहिलं नाही, आपल्या घटनेत आपल्या बापान लिहिलं हो, राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजेल. जुन्या काळात एका घरात 4 लेकरं असले ना, 3 लेकरं घराचा प्रपंच चालवायचे आणि मायबापा 4था लेकरू देशासाठी सोडायचे. तू चल देशासाठी काहीतरी कर. आता माय सांगती एसटीत पुढं बसू नको, पुढून धडकल्यावर जाशील. मागं बसू नको, मागून धडकल्यावर जाशील. मधात बस. आणि मग ही माय लहानपणी त्याला सांगते अंधारात जाऊ नको, तिथं बाऊ आहे. ह्यो ढोळम्या 35चा होतो तरी अंधारात जात नाही, कारण बाऊ आहे. आपल्या लेकराला आपण केलं काय? कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. अरे आपण वाघासारखी निडर असली पाहिजे. त्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. आणि मग होतंय काय? केवळ भाषणाने होणार आहे का? नाहीये. म्हणजे जपान जर्मनीचे लोक सुविधागा सोबत ठेवतात. आपलं दलिंदर एसटीत बसलं, एसटीच्या सीटात पहिल्यांदा पाहतंय एक बोट जाते का, एक बोट गेलं पाहतंय दुसरं बोट जाते का, तिसरं बोट जाते का, चौथं बोट जाते का. जोपर्यंत एसटीतल्या सीटातला पुठ्ठा याच्या हाताला येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. काय दलिंदरचं आहे? आता इथं चटईवर बसलेत, नीट बसणार नाही, असं नखानं कुडतुडून पाहिले खाली. आणि जर त्या चटईचा एखादा समजा धागा निघाला तर जोपर्यंत खालची जमीन याला दिसत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. आणि सकाळी प्रतिज्ञेत आले, भारत माझा देश आहे, बाकीचं सर्व गायब, ह्यातच माझे सौख्य समावले आहे. अरे यानं परिवर्तन होणार आहे का? यानं परिवर्तन होत नाही. तात्पर्य सांगायचं एकच काम आहे, जी लोक लोकांसाठी जगली तीच लोक लोकांच्या लक्षात राहिली. म्हणून लोकांसाठी काय करण्याचा प्रयत्न करा. मी जरी 60,000 रुपये घेत असेल तर त्याच्यातला 1 रुपया स्वतःसाठी, स्वतःच्या बायकोच्या कल्याणासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी नाही. तर ज्या लेकरांना मायबाप नाही, ज्या मुलीला नवऱ्यानं टाकून दिले, ज्या पोराला शिकायचं परिस्थिती आडवी आली, त्या लेकराच्या शिक्षणासाठी ते पैसे घेत असतो. ते तिकडंच खर्च करत असतो. म्हणून एवढ्या थाटात इथं बोलत असतो. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. 20 मार्चला आपली नवीन बॅच चालू व्हायली आहे. हे भाषणं बिसणं चलतील, यानं लय मोठा काही बदल झाला नाही. पुढं होईल का नाही अपेक्षा नाही, आहे का नाही. पोरिओ इंस्टाग्रामपासून थोडं बाजूला व्हा. प्यार, दुःख, दर्द, इश्क, गम याच्यापासून दूर राहा. आणि जरी त्याच्यात असतील तर मायबापांनो, तुमचा लेख म्हणून मी तुम्हाला वार दिलाय, मंगळवार सायंकाळी 7 ठोकम ठाकी कार्यक्रम. इथं ज्याचे केस वाकडे तिकडे दिसले है ना, यानं स्टेटस ठेवलं समजा, ए खुदा इसको भी एक बार धो डालो. यानं स्टेटस ठेवलं, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. हा ना, यानं स्टेटस दिसलं, दुनियेचा कदर आलाय म्हणजे हे मरतय, याला हा ना. पॉइझन बिजन घेण्याचा विषयच नाही हो. आणि आपण काय राजा महाराजाच्या औलादी नाहीत. दिवस वाईट बी आले, और बचेंगे तो और लढेंगे. मी डीएड सीडील 6 मार्कांनी हुकलो होतो, नाही लागलो. माझ्या डोक्यात विचार आला, आपण वाईट झालं असतं आज माहीत असतो महाराष्ट्राला. नाही, अरे आपण गमवलंच काय की जे आपल्याकडे होतं. त्यामुळे इथून ठरवा काहीतरी वेगळं करायचंय. येणाऱ्या काळात माझ्या बापाला माझ्या माईला या स्टेजवर बसता आलं पाहिजे. समजा इथं एखादी पोरगी आहे आणि कळलं मागायला MPSC मार्फत तिचा रिझल्ट डेप्टी कलेक्टर म्हणून आलाय. मला सांगा, आयोजन कमिटीला तिच्या बापाला कुठं बसवलं असतं? इथं बसवलं असतं. म्हणजे आपल्या बापाला आपल्या माईला कुठं बसवायचंय का, ती ताकद तुमच्या हातात आहे. उद्यापासून एक काम करा, आपल्या जीवनाचे खरे हिरो मायबाप आहेत, त्यांच्या पाया पडा. बाकी कुठंही पाया पडायची गरज नाही. एक मायबापाच्या पाया पडा. ज्या माणसानं स्वाभिमान दिलाय त्या छत्रपती शिवरायांच्या पाया पडा. ज्या माणसानं जगण्याचा अधिकार दिलाय त्या बाबासाहेबांच्या पाया पडा. आणि मायबापाच्या का पाया पडावं लागते? तर बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्या मायबापाचा सन्मान करा. बाबासाहेबांचे विचार आत्मसात घ्या. स्त्री जातीचा सन्मान करा. आपल्या घराचं चित्रचरित्र बदललं पाहिजे. आणि जगात सर्वात मोठं एकच साधन आहे, पैसा एक पैसा. काही जण तुम्हाला डायलॉग आणतील, माणसानं माणुसकी जपली पाहिजे. माणुसकीला कोणी केळं खात नाही. पहिले पैसा कमव, मग डायलॉग माणुसकीवर हाण. समजा विचार कर बरं, मी समजा या कार्यक्रमाला स्प्लेंडर गाडीवर आलो असतो. एक विचार कर, स्प्लेंडर गाडीवर मी आलो असतो, ह्या रुमाल करणं, ह्या कचा तोंड पुसला असतं इथं बसल्यावर. एक विचार करणं, मला तू 30 दिले असते, त्याच्यातले 10 फॉर्च्युनरचे आहेत. स्टेटस कशावर आहे? तुमच्या भौतिक सुविधेवर. म्हणून पैसा खुदा तो नहीं लेकिन उसके सिवा कुछ भी नहीं. पैसाच कमवा आणि पैसे कमवल्यावर सामाजिक काम करा. आपलेच खायचे वांदे नाही. नाही, समाज बिघडलाय. दलिंदर पहिले तू बिघडलाय. पहिलं काम ते हे कळलं का? मला वाटलं होतं ना मोफत शिक्षण द्यायचं, माझ्याकडे पैसे आले तेव्हा मी ठरवलं द्यायचं. आपलंच काय खरं नाही. आसमानचा टपका, खजूर पे लटकान, घर कान गाठका.
आपल्याच दुडीत भाकर नाही लोकांच्या ताटाचा विचार करता येईल का? पण एक विनंती आहे धम्म परिषदेच्या नात्यानं, एक तुमच्यातलाच म्हणून धम्म परिषदा घ्या, मोठमोठाले कार्यक्रम घ्या, वक्ते बोलवा, सर्व काही करा, पण एक विनंती आहे, हे शाल तुरे हार फेटा हे आपल्या कार्यक्रमातून टाळा. आपण वाचक प्रेमी असतो आणि बाबासाहेब म्हणलं की पुस्तक, बाबासाहेब म्हणलं की ज्ञान. कुठलाही वक्ता येऊ कोणी येऊ त्याला पुस्तकापेक्षा वेगळं काही भेट देऊ नका. एक तर पैसा वाचल, पुस्तकापेक्षा वेगळं भेट देऊ नका. आणि त्याच्यातून वाचलेला पैसा हे लेकरही कळाले पाहिजे, यांनाही कळायला पाहिजे बुद्ध आणि धम्म काय आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान काय आहे, कळलं का? बाबासाहेबांनी कोणते ग्रंथ लिहिले, कशाबद्दल लिहिले, काय कारण आहे ते यांना वाचू द्या. प्रत्येक याच्यातून पुस्तकाचं आदान प्रदान करा. वाचलेल्या अतिरिक्त पैशामधून एखादी आजी आहे इथं, तिचं पोट्ट दलिंदर आहे, बंबाट दारू पिते, तिच्याकडे लक्ष देत नाही, सून तिची काळजी घेत नाही, उद्या सकाळी तिच्या घरची चूल पेटत नाही तिला काम केल्याशिवाय, तेव्हा त्याच्यातून उरलेल्या पैशातून 1 क्विंटल गहू घ्या, तिच्या घरी नेऊन टाका. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खरी आदरांजली आहे. हे काम आपल्याला करता आलं पाहिजे. इथं बसलेल्या पोरांना शिक्षणात काही अडचण असेल तर एक भाऊ म्हणून नक्कीच तुम्हाला मदत करेल. जिला मायबाप नाही तिच्या शिक्षणाची मोफत संधी आपल्या तिथं परभणीला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीला करण्यात आलेली आहे. 20 तारखेला बॅच चालू व्हायली आहे. आपलं करिअर आपल्या हातात आहे. अभ्यास करा, मोठे व्हा. मोठे झाल्यावर पगार जास्त भेटल्यावर फक्त गरिबांना लुटू नका. 60 वर्षाचं आयुष्य कोण कधी जाईल सांगता येत नाही. पोरगी या नात्यानं, बाप या नात्यानं शहरात गेले, परतूरला गेले. आपल्या बापाची खऱ्या अर्थानं माईची काळजी एकच. आपल्याकडे 20 रुपये उरले, एक सफरचंद विकत आणा, एकच 20 रुपयाचं, त्याच्यात 2 फुडी करा, इकडून मा इकडून बाप बसवा, दोघाले एक चारा, त्याचा फोटो काढून आपल्या डीपील ठेवा, कारण तुमचं स्टेटस त्यांच्यामुळे. हे पहिलं काम आपल्याला इथून सुरू करायचं आहे. आपल्या मायबापाची काळजी आपण घेतली पाहिजे. 20 रुपयाचे अंगूर आणा, आपण मायबापासोबत बसून एक त्यांना खाऊ घाला. प्रेम आपण व्यक्त केलं पाहिजे. का न जाने कौन सी मुलाकात आखरी होगी. ज्यांच्या नशिबात मायबाप नाहीत का त्यांना याच्यात काय असते. ज्याच्या नशिबात मायबाप आहेत ती दोर तुटल्यावर बेकार आहे. तुमचे मायबाप जोपर्यंत तोपर्यंत तुमचं माहेर आहे. एकदा मायबाप गेले, तुमच्या माहेरातला भाऊ मोहिनी कोणी नाही, म्हणून तुमच्या मायबापाला तुम्ही जपता आलं पाहिजे. इथं बसल्यानं हे दुःख, हेवा, द्वेष काही घेणं नाही. न जाने कोणशी मुलाकात आखरी होगी. 60 वर्षाचा विषय कोण कधी जाईल पत्ता नाही. 60 वर्षाचा विषय आपलं बोलणं शेवटचं होऊ शकतंय. कळलं का? तुम्ही ज्याच्यासोबत बसलात ते शेवटचं बसणं होऊ शकते. कोणाचा कॉल आलाय शेवटचा होऊ शकतो. आज ज्याला भेटला ते शेवटचं भेटणं होऊ शकते. मी इथं बोलायलोय हे माझं शेवटचं बोलणं होऊ शकते. तुम्ही ऐकायलात तुमचं हे शेवटचं ऐकणं होऊ शकते. मग एकट्यावर काय घेऊ, बरोबर आहे ना? त्यामुळे बाबा गुन्ह्या गोविंदान राहा, एकमेकावर प्रेम करा. आणि प्रेम शिकवलंय कोणा? तथागत गौतम बुद्धाने. शांतता शिकवली कोणा? तथागत गौतम बुद्धाने. सत्याचा मार्ग शिकवला कोणा? तथागत गौतम बुद्धाने. चांगलं जीवन जगात शिकवलं कोणा? तथागत गौतम बुद्धाने. आपण भाग्यवान आहेत, त्या धर्मात आपण जन्माला आलो. त्या धर्माच्या चालीरीती खऱ्या अर्थानं अंगीकारा. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा. घराचं चित्र बदला. एवढीच अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. मला या ठिकाणी